पुण्यातील सीओटी महाविद्यालयामध्ये वाढलेल्या फी विरोधात या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। भर पावसामध्ये या ठिकाणी कॉलेज प्रिमायसेसमध्ये बसून या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुलगुरूंची भेट घेण्यासाठी ते संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुलगुरू आली अशा स्वरूपाच्या घोषणा देऊन या ठिकाणी ते त्यांचं आंदोलन जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करूयात। काय सांगशील नक्की काय मागण्या घेऊन तुम्ही आज या ठिकाणी आंदोलनात? इथं सीओपी जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांनी मागील काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात फी वाढ केली। 2022-23 मध्ये जर आपण बघितलं जी फी 90,000 होती ती फी या वर्षी 1,90,000 आहे। म्हणजे कुठेतरी 70 ते 80% फी वाढ या विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे। भर पावसात तुम्ही या ठिकाणी बसून आंदोलन करताय, काही कुलगुरूंना वगैरे भेटण्यासाठी तुम्ही काही निवेदन आधी दिलं? आम्ही 2 महिन्यापासून कुलगुरूंनाच भेटतोय सर, परंतु आम्हाला कुठलाही सकारात्मक उत्तर याच्यामध्ये दिलं जात नाहीये। म्हणून आज दुर्दैवाने पावसात बसायची वेळ आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांवरती आली आहे। आमच्यासोबत बघू शकतो की सीओईपीचे देखील सामान्य विद्यार्थी आमच्यासोबत आहेत ज्यांना ही फी कुठलीही न परवडणारी आहे, परंतु विद्यापीठाच्या कुठेतरी त्रासाला कंटाळून हे आज फर्स्टेड झालेले विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांच्या मनात देखील विद्यापीठाच्या विरोधात ही चीड आहे की विद्यापीठ दरवेळेस अशा पद्धतीचं अनियमित शुल्क वाढ करते आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला कुठेतरी याची झळ बसतीये। 90 हजारांनी जर 5 वर्षांमध्ये विद्यापीठ फीस वाढवत असेल तर विद्यार्थ्यांनी शिकायचं का नाही हा प्रश्न इथे तयार होतो। विद्यापीठ याच्यामध्ये दरवेळेस हेच कारण देतं की 60च प्राध्यापकांचा पगार आम्ही करू शकतो, परंतु हे त्याच्यावर सकारात्मक उत्तर नाहीये। विद्यापीठाने शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे, अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे, त्यातून प्राध्यापकांचे पगार केल्यासाठी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून पगार केले पाहिजे। एकंदरीत किती शाखेच्या आणि किती फी वाढ जी आहे ती झाली आहे? सर सर्व विद्यार्थ्यांची फी वाढ आतापर्यंत केलेली आहे। 2022-23 मध्ये 90,000 फीस होती, जी 2023-24 मध्ये 1,35,000 रुपये फीस झालेली आहे। 10% नियमवाढीचा जो एआयसीटीचा नियम आहे त्या पूर्ण नियमांना धाब्यावर बसवण्याचं काम त्या सीओईपी विद्यापीठाने केलेलं आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की नियम बाह्य पद्धतीने झालेली फी वाढ आहे ती कमी करण्यात यावी। कधीपर्यंत तुमचं आंदोलन जे आहे ते सुरू असणार आहे? असं जोपर्यंत कुलगुरू सर आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र लोकशाही पद्धतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। याच्या आधी कुलगुरूंची भेट वगैरे काय घेतली होती या संदर्भात? याआधी आम्ही 2 वेळा निवेदन दिलं होतं, 3 वेळा सुद्धा करण्यात आली आहे, पण 3 वेळेला सरांनी त्या ठिकाणी सकारात्मक दखल नाही घेतलेली, त्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावं लागलं। की कोणत्या शाखेची आणि किती फी वाढ झाली आहे? कोणत्या शाखेची फी वाढ झाली आणि किती रुपये झाली? आधी 90,000वरून 1,71,000पर्यंत फी वाढ झालेली आहे। 1,71,000 जवळपास दुपटीनं फी वाढवलेली आहे। मग आम्हाला प्रश्न पडतो की जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातले विद्यार्थी आहेत तर त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये पण फी भरण्याची इकडे मुभा नाहीये। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांनी ही फी वाढ कमी करावी आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा। आज तुमच्या या ठिकाणी जर कुलगुरू भेटले नाही तुम्हाला तर त्यानंतर तुमची जोवर कुलगुरू सर या ठिकाणी खाली येऊन विद्यार्थ्यांसमोर ही फी वाढ कमी करण्याचं निवेदन देत नाही तर विद्यार्थी परिषद एकही कार्यकर्ता इथून उठणार नाही। हा पाऊस किती पण मोठ्यापर्यंत वाढला असू। एकंदरीत जर आपण पाहिलं जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये भर पावसामध्ये या ठिकाणी बसून या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पाहिलं तर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे काही युवक आहेत ते या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यातून जोपर्यंत कुलगुरू आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलनावरून उठणार नाही अशी जी भूमिका आहे ती या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली आहे। जवळपास 90,000वरून 1,51,000 रुपयापर्यंत ही फी वाढ जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून देखील आता या ठिकाणी हालचालींना वेग आलेला आहे। आपण जर पाहिलं तर वेगवेगळे महाविद्यालयातील अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या विद्यार्थ्यांची बातचीत जी आहे ती त्यांच्याकडून सुरू असते आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।